नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या दरवर्षीच्या पेपरला बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतातच। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या संबंधाचे काही प्रश्न पाहणार आहोत। पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, या 5चा संबंध 125 चे आहे, तर 8चा संबंध खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणाशी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 5चा वर्ग नसून हा 5चा घन आहे। विद्यार्थी मित्रांनो, 5 25 होते। तसाच हा 8चा वर्ग 64 आहे, पण 8चा वर्ग नसून 8चा घन आपल्याला काढावा लागणार विद्यार्थी मित्रांनो। तर 8 8 64 आणि 64 8 512 ऑप्शन क्रमांक 4 आणि इथे 512 येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं बरोबर आन्सर असणार आहे। तर प्रश्न क्रमांक 2 पाहून घ्या। 27 चा संबंध जसा 54शी आहे, तसाच 33 चा संबंध या खाली 4 दिलेल्या ऑप्शन पैकी कोणाशी तरी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बारकाईने पाहून घ्या, इथे काय केलेलं आहे, 27 गुणाकारामध्ये 2 केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आता 27 गुणाकारामध्ये 2, 7 2 14, 14शी 4 हातचे आले 1, 2 2 4 आणि 1 5 विद्यार्थी मित्रांनो 54। आता तसंच गुणाकार आपण इथे सुद्धा करून घेऊया। गुणाकारामध्ये 2, तर 33 दोन्ही डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो 66 येणार आहे। तर इथे विद्यार्थी मित्रांनो तुमचं 66 असणार आहे आणि फायनल आन्सर तुमचं 2 ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे। तर प्रश्न क्रमांक 3 पाहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो। 426 चा संबंध जसा 12शी आहे, तसाच 583 चा संबंध खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणाशी आहे? तर इथे काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या। आता 4 + 2 + 6, आता 6 4 10 2 12, इथे बेरीज केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर इथे पण आता बेरीजच होणार आहे। 5 + 8 + 3, आता 8 आणि 5 13, 14 15 आणि 16, तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं बरोबर असणार आहे आणि प्रश्न चिन्हाच्या जागी विद्यार्थी मित्रांनो 16 येणार आहे। आता प्रश्न क्रमांक 4 पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। 345 चा संबंध 91625 शी आहे, तर 267 चा संबंध या खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणाशी आहे विद्यार्थी मित्रांनो? आता याच्यात काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने पाहून घ्या। असे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न म्हणजे त्या बुद्धीचा घोळ करतात, तर तुम्ही आता बारकाईने पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता 3 चा वर्ग विद्यार्थी मित्रांनो, 3 चा वर्ग काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 9। तसाच विद्यार्थी मित्रांनो 4 चा वर्ग काढून घेऊ आपण 16। तसंच विद्यार्थी मित्रांनो 5 चा वर्ग किती येईल? 25। पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, 9 16 आणि 25, 9 16 आणि 25 विद्यार्थी मित्रांनो। आता तसाच आपण याचा सुद्धा वर्ग काढून घेऊया विद्यार्थी मित्रांनो। 2 चा वर्ग किती येईल? आता 4, 6 चा वर्ग 6 6 36, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 चा वर्ग काढून घेऊ। आता 7 चा वर्ग किती येईल? 49। तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये हे सर्व संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं बरोबर आन्सर असणार आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागेवर 4 36 4 9 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5 पाहून घ्या। 484 चा संबंध जसा 22 शी आहे, तसा 961 चा संबंध या 4 ऑप्शन पैकी कोणाशी तरी आहे। तर आता 22 शी संबंध कसा काय? तर 22 चा विद्यार्थी मित्रांनो वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो 484, 22 चा वर्ग आहे। तर इथं वर्ग दिलेला आहे, आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता हे कशाचं वर्ग आहे हे आपल्याला सर्वप्रथम पाहावं लागेल। तर 961 विद्यार्थी मित्रांनो 31 चा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं बरोबर असणार आहे आणि 31 चा विद्यार्थी मित्रांनो वर्ग असणार आहे 961। तर तुमचा फायनल आन्सर विद्यार्थी मित्रांनो 31, 2 ऑप्शन क्रमांक 2 31 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीच्या सहसंबंधाचा आपण आता प्रश्न क्रमांक 6 पाहणार आहोत। तर इथं काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 चा संबंध 120 शी आहे, तर 6 चा संबंध खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणाशी आहे? तर इथं काय केलेलं आहे पाहून घ्या। आता 5 चा विद्यार्थी मित्रांनो इथे घन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। 5 चा घन काय? तर 125 हे 5 चा घन असणार आहे। आता याच्यातून काय केलं, 5च वजा केलेले आहे।
ज्याचा घन काढला तेच त्याच्यातून वजा केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 5चा वर्ग 125 वजा 5 120, तर इथे 120 केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो तसंच आता आपण या 6चा घन काढणार विद्यार्थी मित्रांनो. 6चा घन विद्यार्थी मित्रांनो 216 असणार आहे. आता 216तून वजा किती करायचे, तर ज्याचा घन काढला तेच आपल्याला याच्यातून वजा करायचे. तर 6 वजा करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 6 वजा केल्यावर आन्सर काय येईल, तर 216तून जर 6 वजा केले तर 210 आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर ऑप्शन मध्ये किती क्रमांकावर 210 आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 वर 210 हे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागी 210 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 8 पाहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 29चा संबंध 841 आहे. तर 19चा संबंध खालीलपैकी कुणाशी. तर विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी ज्यावेळेस तुम्ही गणित बुद्धिमत्ता चाचणी ज्यावेळेस सोडवता त्यावेळेस तुमच्या वर्गमूळ आणि वर्ग हे पाठ असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तुमचे जर वर्ग पाठ असेल तर लगेच तुमच्या लक्षात येईल की 841 हा 29चा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे आता आपल्याला 19चा वर्ग काढायचा आहे. तर 19चा वर्ग विद्यार्थी मित्रांनो 361 असणार आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी 361 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे संभाव्य प्रश्नोत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.